नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तो मित्रांनो, आता आपण सविस्तर व्हिडिओ बघूयात। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डिसेंबर संपून जानेवारी महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि जानेवारी महिना जसाही संपतो की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला महागाई भत्त्याची घोषणा केली जात असते। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI आधार देत असते। महागाई निर्देशांकामध्ये वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये त्याच प्रमाणात वाढ केली जात असते। 7व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 मध्ये मूळ वेतनामध्ये 34% दराने महागाई भत्ता हा दिला गेला होता। तसेच 1 जुलै 2022 रोजी महागाई भत्ता वाढ झाल्यामुळे हा भत्ता 38% एवढा करण्यात आला। जानेवारी 2023 मध्ये 42% करण्यात येऊन 1 जुलै 2023 रोजी पुन्हा एकदा 46% महागाई भत्ता करण्यात आला। जुलै महिन्यात देण्यात आलेल्या महागाई भत्त्यात जूनपर्यंतच्या आकड्याचा हा समावेश केलेला होता। त्यामुळे सदरील आकडेवारीनुसार महागाई भत्ता 4% वाढवण्यात आलेला होता। त्यावेळी एकूण महागाई निर्देशांक 46.26 इतका होता। आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात येणार आहेत। सदरील आकडेवारीनुसार DA किती वाढणार आहे हे स्पष्ट होणार आहे। अर्थतज्ञांच्या मते जानेवारीला 2024 पर्यंत महागाई भत्ता हा 50%च्याही पुढे जाणार आहे। याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना व इतर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा होणार आहे। आपल्या महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होणार आहे हे समजण्यासाठी कृपया आपण पुढील प्रमाणे उदाहरण हे बघावे। समजा आपले मूळ वेतन आहे 41,000, तर सध्या मिळणारा महागाई भत्ता हा 18,860 रुपये जो 46% दराने आपल्याला मिळत आहे। तसेच नवीन महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढ म्हणजे 50% तो DA असेल, त्यामध्ये जवळपास 20,500 रुपये आपल्याला मिळतील। महागाई भत्ताच्या वाढीवर दर महिन्याला अधिक मिळणारा पगार म्हणजे 1660, म्हणजेच 20,500 मायनस 18,860 रुपये, एकंदरीत आपल्याला 1660 रुपये प्रति महिना मिळणार। एकंदरीत आपल्याला 1660 रुपये महिना इतका महागाई भत्ता मिळणार आहे। जर आपल्याला एकूण महागाई भत्ता कॅल्क्युलेट करायचा असेल किंवा काढायचा असेल तर 1660 गुणिले थकीत म्हणजेच आपल्याला त्यामध्ये एकूण महागाई भत्ता मिळेल। आपण जर शासकीय, निमशासकीय व शिक्षकेतर व पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।